एक पर्सनल प्रश्न विचारू का हो तुम्हाला? 3 मुलं आहेत का? तुम्ही कित्येक जण म्हणाल नाही रे बाबा, 2च सांभाळणं अवघड होतं आणि हम दो हमारे दो. पण खरं सांगायचं ना तर प्रत्येक आई वडिलांनी 3 अपत्यांचा विचार केलाच पाहिजे. होय, तुम्ही म्हणाल हा बाबा आता काय सांगायला लागला याच्यामध्ये. पहिलं दुसरं तुमचं मुलगा मुलगी जे काही असेल ते, आणि तिसरं अपत्य तुमच्याकडे असावं गुंतवणूक म्हणून. आता तुम्ही म्हणाल हे तर आम्ही ऑलरेडी करतोय, आम्ही खूप सारं ऐकलंय, पण लक्ष देऊ नये का? कारण हे तिसरं अपत्य आहे ना आयुष्यभर तुमची साथ नाही सोडत. होतं काय माहितीये का, आज अनेक कुटुंबामध्ये परिस्थिती बदलली आहे. मुलं वाईट आहेत म्हणून अजिबात नाही बरं का, त्यांच्यावरही जबाबदार आहेत असा थोडा विचार करा. नोकरी, व्यवसाय, स्वतःचं कुटुंब, परदेशात राहणं, महागाई, त्यांची इतर लाईफस्टाईल आणि परिस्थिती अशी बनते की अनेक ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक दृष्ट्या दुसऱ्यावर अवलंबून जास्त राहावं लागतं. आणि काय होतं, जेव्हा 58-60 नंतर ना प्रत्येक खर्चासाठी हात पुढे करावा लागतो ना, तेव्हा जास्त वेदना ही पैशांची नसते, कारण मुलं बऱ्यापैकी देतात, पण स्वाभिमान असतो ना तो बऱ्याच जणांचा दुखावतो. म्हणून प्रश्न मुलांचा नाहीये, प्रश्न आहे आपण स्वतःला आर्थिक दृष्ट्या किती सक्षम बनवलं. म्हणून मी प्रत्येक पालकाला एक गोष्ट सांगतो, तुमची गुंतवणूक ना हे तुमचं तिसरं अपत्य बनवा. कारण तुमची SIP, तुमचे म्युच्युअल फंड्स, तुमचं रिटायरमेंट प्लॅनिंग हे दर महिन्याला तुमच्यासाठी कमाई करून देऊ शकतात. आता होतं काय, हे जेव्हा गुंतवणुकीचं अपत्य तुम्ही घरात सांभाळताना हे कधीच रागवत नाही बरं का, कधी तक्रार नाही करत, कधी अंतर नाही ठेवत, कधी रुसून फुगून नाही बसत आणि याला जेवायला पण नाही घालायला लागत. उलट तुम्ही जितकं त्याच्यावर जास्त प्रेम करता, त्याला जितकं जास्त वेळ देता, जेवढी काळजी घेता मार्केटच्या पडझडीमध्ये, वृद्ध काळामध्ये ते तेवढंच प्रेमाने तुमची काळजी घेतं पैशाच्या रूपामध्ये. तेव्हा तुमच्या खात्यात दर महिन्याला स्वतःचे पैसे येतात ना, तेव्हा निर्णय ही तुमचेच असतात आणि स्वाभिमान ही तुमचाच असतो. एक गोष्ट सांगू, याच्यामध्ये जगामध्ये जे काही प्रॉब्लेम्स येतात ना, तर कित्येक प्रॉब्लेमचं मूळ हे पैशाने सुरू होतं आणि कित्येक प्रॉब्लेम हे पैशानेच मिटतात. एक गोष्ट लक्षात ठेवा, मुलांवर नक्कीच प्रेम करा, त्यांच्याकडे खूप साऱ्या अपेक्षा नका ठेवू, त्यांना चांगले संस्कार द्या, कारण ते तर शेवटी सांभाळणारच आहेत. पण स्वतःच्या वृद्धपकाळाची आर्थिक तयारी ही प्रत्येकाने करायला पाहिजे. कारण मुलं तुमची आर्थिक ताकद असू शकतात, पण तुमची गुंतवणूक तुमची आर्थिक स्वातंत्र्य बनते. त्यामुळे आजच निर्णय घ्या, तुमच्या भविष्याला कोणावरही अवलंबून ठेवू नका. तुमचं तिसरं अपत्य आजच जन्माला घाला आणि त्याचं बारसंही करा आणि नाव ठेवा गुंतवणूक. मुलं तुमच्यावर प्रेम करतील की नाही हे काळच ठरवेल, पण योग्य गुंतवणूक आयुष्यभर तुमची काळजी नक्कीच घेत राहील. त्यामुळे प्रत्येक पालकाने आपल्या कुटुंबात एक तिसऱ्या अपत्याला नक्की जन्म द्यावा आणि त्याचं नाव असावं गुंतवणूक. आणि व्हिडिओ जर आवडला ना पटकन लाईक करून शेअर करा, कारण असं इंटरेस्टिंग आणि महत्त्वपूर्ण कॉन्टेंट आम्ही आपल्या फिनशाकवर घेऊन येत असतो.